मुंबईच्या महापौर पदासाठी उद्धव ठाकरे भाजपला मदत करणार का? तुम्ही म्हणाल हा काय प्रश्न आहे? मुंबईमध्ये भाजप आणि शिवसेनेचं बहुमत आहे, मग भाजपला ठाकरेंची गरजच काय? पण मग आकडे जरा समजून घ्या. मुंबईमध्ये भाजपचे सगळ्यात जास्त म्हणजे 89 नगरसेवक निवडून आले, पण त्यांना सत्ता स्थापन करता येणार नाही. 114च्या बहुमतासाठी भाजपला शिवसेनेच्या 29 नगरसेवकांची गरज आहे. त्यामुळे महापौर आपलाच व्हावा असं भाजपलाही वाटतंय आणि शिवसेनेलाही. पण शिवसेनेला महापौर पद द्यायला भाजपचे नेते मुळीच तयार नाहीयेत. आणि त्याच वेळी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. आता अशी काही चर्चा झालीच नाही असं दोन्ही पक्षाचे नेते सांगतायत खरं, पण राजकारणात काहीही होऊ शकतं अशी जोडणी देऊनच. एकनाथ शिंदे महायुतीमध्ये नाराज असल्याच्या चर्चा आता नव्या राहिलेल्या नाहीत. त्यातच महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेचा परफॉर्मन्स फार चांगला झालेला नाहीये. मुंबईमध्ये तर शिंदेंना ठाकरेंच्या तुलनेमध्ये निम्म्याही जागा मिळालेल्या नाहीयेत. पण शिंदेंच्या शिवसेनेशिवाय देवेंद्र फडणवीसांना भाजपचा महापौर मुंबईत बसवता येणार नाही हे स्पष्ट झालं आणि दुसऱ्या क्षणी शिंदेंनी आपले सगळे नगरसेवक थेट हॉटेलमध्ये हलवले आणि आपली दिशा स्पष्ट केली. आता अशा राजकीय परिस्थितीमध्ये जेव्हा तडजोड करायची असते ना, तेव्हा आपल्या पदरामध्ये जास्तीत जास्त कसं पाडून घ्यायचं यामध्ये एकनाथ शिंदे चांगलेच पारंगत आहेत. जरा 2022चा राजभवनातला शपथविधी आठवा, 2024च्या विधानसभा निकाल ते शपथविधी दरम्यानचे शिंदे आठवा. शिंदेंची निगोसिएशन पॉवर जबरदस्त आहे, शिवाय त्यांना दिल्लीचाही पाठिंबा आहे. त्यामुळे भाजपच्या नाकाला फेस आणल्याशिवाय शिंदे काही भाजपला महापौर पदाचा मुकुट घालू देणार नाहीत. शिवाय मराठीच्या मुद्द्यावर मुंबईमध्ये सध्या जे वातावरण तयार झालंय त्याचाही फायदा घेण्याचा प्रयत्न शिंदे करतीलच ना. ठाकरेंच्या मदतीनं या सगळ्या प्रेशर पॉलिटिक्स मधून मान सोडवून घेण्याचा प्रयत्न भाजप करू शकते. कुठेच सत्तेत नसलेल्या ठाकरेंची गरजही यातून काही प्रमाणात भागू शकते. पण ज्या पद्धतीनं मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका मराठी अस्मिता, मुंबईतील मराठी अस्मिता यावर लढल्या गेल्या ते पाहता हे समीकरण सहज शक्य होणार नाही हेही तितकंच खरं.